इकडे मारली म्हणजे नमस्कार सर्व ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्वांना नमस्कार. आपण आज इथं जमलो यासाठी की यावर्षी आपण बिनविरोध निवडणूक करणार आहोत. बिनविरोध अशी का या सरपंच पदासाठी आपण बोली लावणार आहोत आणि त्या बोलीचे जे पैसे जमा होतील ते आपण गावच्या विकासासाठी खर्च करणार आहोत. आणि तो खर्च कसा, कधी, किती होईल हे सगळं आपल्या चावडीवर त्याचा खर्च लिहिलेला जाईल. तर जो पहिला जास्ती बोली लावेल त्याचा सरपंच असेल आणि मेंबरही त्याचेच असेल. आणि पुढं आरक्षण वगैरे काय होईल तर ते त्या सरपंचाच्या मनावर राहील, त्यांनी ते ठरवायचं. असं आता आपण ह्या वर्षी आपण ह्या पद्धतीने निवडणूक करणार. पाटील काय चालेल तुम्ही बोलले आठवड्यावर पैशाचं बोला, पहिलं पैसे मांडा. ए नारू, अरे जर शांत घे ना. पैसे काय कोणी घेऊन येतं का? लागन तर तेवढे पैसे येतं. बस खाली आधी. नक्की मग काय खोटं बोलतो काय मी? दरबारीला काही चांगलं काम करायचं म्हणलं का 4 2 लोक घ्या. आता हे ना, आता ही सभा झाली मी पाहतोय बोला. मग आता पहिली बोली आहे ना 5 लाखापासून बोली चालू होणार आहे आणि त्यांना बोली लावायची. पर दुसरी गोष्ट सांगतो मला, 1 रुपया उधार ठेवला जाणार नाही कोणाचे. सगळ्यांचे पैसे रोख लागतील आणि त्यांनीच बोली बोलायची इथं. तर आता बोली चालू करू आपण. पहिला वार 5 लाख रुपये, 5 लाख रुपये, 5 लाख रुपये, 5 लाख रुपये. एक बोला. नमस्कार गावकरी हो. मी मागच्या पंचवार्षिकला चांगलं काम केलं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्यात वाड्या वस्त्यावरचे रोड असतील, गावातले ड्रेनेज सिस्टीम असेल, रोड रस्ते सगळं काम मी व्यवस्थित केलेलं आहे. आणि थोडेफार जे काही कामं राहिले असतील ते भविष्यात मला करण्याची संधी तुमच्याकडून मिळावी म्हणून पहिली बोली मी लावतोय. आणि हे जे आपल्या गावात इलेक्शन आपल्याला बिनविरोध करायचं आहे, म्हणजे जो पैसे देईल सार्वजनिक कामासाठी त्याला तो मान असणार आहे सरपंचचा. तर तो मान मला द्यावा अशी मी विनंती करतो. आणि ही आयडिया सगळी माझी आहे, म्हणजे मी ठरवलं हे सगळं. तर हे सगळं गावकऱ्यांना सांगतो आणि माझी बोली 5 लाख रुपये मी लावतो. तरी मला विनंती चान्स द्यावा. 5 लाख रुपये, 5 लाख रुपये, 5 लाख रुपये, 5 लाख रुपये एक, 5 लाख रुपये एक, 6 लाख रुपये, 6 लाख रुपये, 6 लाख मास्तर रुपये, मास्तर आपलं डाव टाका. 7 लाख. मास्तरचा विजय असो. ए निराव कुठं झाला अजून? बोल बोल मास्तर पैसे काय आम्ही पैसे नारायण भाऊ, अरे तो पाय पडू का न चालू दे तुमचं करतो आमचं पण. पाटील 7 लाख रुपये एक, 7 लाख रुपये, 8 लाख, 8 लाख रुपये. सरपंचाची बोली 8 लाख रुपये, 8 लाख रुपये, 9 लाख रुपये, 9 लाख रुपये. दोनदा गावाने बोकडी घेतलं तुम्हाला कवर आता तुमचं ठेवा. हे लेकरं पोरं शिकलं जाऊ राहू द्या. आज एक लावते व्हिडिओ लावा बघू द्या नारू काय म्हणतोय ते. अहो तुम्ही ना नारायणराव बोलून द्या लोकांना राव. बरं, बरं. तुम्ही राव कोणी केलं राव हे खेळ. बर 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 आता नंतर पाहू आपण. पाटील चांगल्या कामात नका अडथळा. बर 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 जाऊ द्या. नुसता फेंद्या पाडतो राव माणूस चांगल्या कामात. अहो, काय आमचं उमेदवार उभा केला होऊन तुमची द्यायचं चालायला काय? लागली चालायला. अरे जरा शांत बस. आई राव त्याच्या आईला काय करावं काय कळा ना भाऊ. बर बर 9 लाख रुपये, 9 लाख रुपये, 9 लाख. बरं 10, सरपंचाचे 10 लाख रुपये, 10 लाख रुपये, 10 लाख रुपये एक वार, 10 लाख रुपये 2 वार. 11 लाख रुपये आणि डिक्लेअर करून टाका सरपंच मी. बरं 11 लाख रुपये, 11 लाख रुपये एक, 11 लाख रुपये 2, 11 रुपये. शांत बाई. काय राव त्याच्या आईला हे कोणी वय आता असेल बरं येऊ. शांत बाई.
15 लाख रुपये. 15 लाख रुपये? पाटील पैसे ठेवा आधी, पैसे ठेवा म्हणा आधी. अरे ना 15 लाख तोंडच गेले का? पैसे द्यावे लागतील इथे. पाटील त्याच्या पैशाला मी जबाबदार आहे. आधी पैसे आणा. जबाबदार काही नाही इथं. जागेवर पैसे द्यावे लागतील. होऊ द्या ना, काय फरक पडतो का? पैसे आणा, पैसे मी पैसे आणा आधी. त्याने जर दिले नाही ना तर आधी मी पैसे आणा. नाही नाही अरे मागे पाडले आता पाडून टाको. आमच्या मागे लागत काय तुम्ही? पैसे काय घेऊन या, घेऊन या. लय सगळ्याला उतारायला हो द्या ना त्याला. हो द्या त्याला, काय बिघडलंय? अरे आम्ही कुठं काय म्हणतो, तुम्ही पैसे आणा 11 ना. लाख द्यायला लागले ना, हो द्या ना त्याला. त्यांना सांभाळून दे ना गाव त्याला. 15 लाख द्या त्यांना. मग कशाला एवढे पैसे वाढले? तुम्ही हे काय गेला निघून राव. इथं काय चाललंय तुमचं? जाऊ दे ना. या 5 वर्ष राहू दे ना आपला पिणारा सरपंच. काय फरक पडतो? अरे 15 लाख भेटते ना गावाला. हा भेटू द्या ना, चांगलं होतंय ना मग मग. होतं ना चांगलं, मग पैसे आणा जरा गावाला. शांती धरा ना, जरा शांत बसा ना. तुमचं बिल पैशाचा पोता आणायला जाऊ द्या, थांबा. असं नाही केला वाला. तुम्ही काय बसले राव घोळ घाली? पोतं भरून आणून राहिला. तुम्ही शहाणे माणसं राव. आणि त्याला कोणते दिले असते, घातला असेल पुढं गावाचं काय नुसतं खेळ करायचा. चांगलं काम होतंय तर तिथं आता खेळ पाडायचे हो तुम्हाला. अरे बाजाराची 100 आहे. हायवेला कोणतं आहे? मला जाईन आज थोडा घरी. सरपंचाची गुंडी दिसते बरं का? पैसे दिसते. पैसे बघा. पोत दिसतंय सरपंच भाऊराव. या सरपंच या पुढं. मोजा बघा, या. बघा बघा, तुम्हीच लाईनीला बोलत होते. 55 टाका. 55 मध्ये पैसे टाका. 55 मध्ये. ह्या पाट्यावर पैसे भरून घ्या. नारू नारू वत पैसे खाली. ह्या पाट्याला हात येता आले तर इथं दिसतात. नारायणाशी केलं ना कोणी पंगा. नारायण करतो बघा त्याला नांगा. तहसीलदार साहेब, हो निवडणूक अधिकारी साहेब, या पुढं आणि सांगा गावा पुढं खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय. काय पाटील सरपंच, तुम्ही गावातली करती माणसं आणि तुम्हीच लोकशाहीचा लिलाव मांडलाय होय. हे बरं नाही बघा. हे बघा, बिनविरोधला आमचा कुठलाही विरोध नाही, पण निदान बिनविरोध करताना गावाला जो वेळ देऊ शकेल, ज्याची काम करण्याची क्षमता आहे, गावाचा जो विकास करू शकेल, अशाला निवडून द्या ना. उगाच कोणीतरी पैसे देते म्हणून हौशी गौशीने आणून तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये बसवताय. ते विकास करतील का गावचा? काय म्हणताय? बरोबर आहे साहेब. हां, मुळात म्हणजे निवडणूक लढवणं किंवा मतदान करणं हे घटनेने दिलेलं भारतीय नागरिकाला अधिकार आहे आणि पैशाने सरपंच पदाचा लिलाव करणं हेच मुळात घटनाबाह्य आहे. बरोबर. हे बघा, माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे, एक तर जनतेचा कौल मान्य करा किंवा तुम्ही गावची मिटिंग घ्या आणि त्या गावच्या मिटिंगमध्ये ठरवा जो या सरपंच पदासाठी कॅपेबल आहे किंवा गावाला वेळ देईल, गावाचा विकास करेल, अशाच माणसाला निवडून द्या ना. काय म्हणता? बरोबर आहे. बरं का पाटील, तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. एक तर सर्वांची मिटिंग घेऊन सरपंच हे बिनविरोध निवडा, नाहीतर इलेक्शन होऊ द्या. जर तुम्ही सरपंच पदाचा लिलाव केला तर तहसीलदार साहेबांनी मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अहो साहेब, तुम्हाला याबद्दल कोणी माहिती दिली, कोणी कळवलं हे? तुमच्या गावात नारायण कोण आहे? हेच की हेच करणार आहे. हां. मग चांगलं काम केलं यांनी. साहेब, ज्याने केला ना आपल्याशी तांटा, त्याच्या हातात दिला बघा आपण घंटा. काय घंटा? घंटा. नमस्कार.